विरारमध्ये भर दिवसा दगडानं ठेचून हत्या करण्यात आलेली आहे आणि ही घटना घडलेली आहे विरार पूर्वेच्या शिरगाव गावामध्ये. खदानीमध्ये ही घटना घडलेली आहे आणि आत्माराम पाटील, जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे, हे RTI ॲक्टिव्हिस्टिस्ट होते आणि ते मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासोबत इथे आले होते. ही जी वॅगनर कार आहे, ह्या वॅगनर कारमध्ये दोघे बसले होते. वॅगनर कार ही च्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत, त्याच्या दरवाजाचे लॉक तोडण्यात आलेले आहेत आणि आतमध्ये फरफटत नेऊन आत्माराम पाटील यांना दगडाने ठेचून मारहाण करण्यात आली. आत्माराम पाटील यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. तर दुसरीकडे जे आहेत की मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील हे सुखरूप आहेत. त्यांचं स्टेटमेंट घेण्याचं काम सध्या सुरू आहे. विरार पोलिसांनी घटनास्थळी जे पोहोचून संपूर्ण पंचनामा केलेला आहे. फॉरेन्सिक व्हॅनची टीम देखील इथे आलेली आहे. घटनास्थळावर जिलेटिनचे देखील काही तुकडे सापडलेले आहेत. त्यामुळे ह्या खदानीमध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे की स्फोट होऊन दगड तोडला जात होता, अशी देखील माहिती ही स्थानिक ग्रामस्थांनी दिलेली आहे. एकंदर या प्रकारात नेमकी हत्या का करण्यात आली हे कळू शकलेलं नाही, परंतु जी प्राथमिक माहिती अशी आहे की प्रभाकर पाटील जे मंडळ अधिकारी आहेत आणि आत्माराम पाटील ज्यांची हत्या झालेली आहे, ते एकाच गाडीमध्ये इथे आले होते आणि एका गाडीतून इथे आल्यानंतर त्या ठिकाणी हत्या करणारा जो आहे तो देखील इथे उपस्थित होता. महेश पाटील जो आरोपी आहे तो त्याने या दोघांना मारलेला आहे. सध्या महेश पाटील याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. संध्याकाळपर्यंत संपूर्ण प्रकार उघडकीस येईल. पोलिसांनी सगळं घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे. आता प्रत्यक्षदर्शीशी चर्चा केल्यानंतर पोलीस अधिक माहिती देणार आहेत, परंतु भर दिवसा अशा प्रकारे खदान मालकांची अशा प्रकारची हिंमत होते. वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत खदानी आहे. तात्पुरती परमिशन घेतली जाते 5,000 10,000 ब्रासची, परंतु हजारो ब्रास जे आहेत की ते खोदलं जातं. भर दिवसा इथे स्फोट देखील घडवले जातात. जिलेटिनचे देखील कांड्या इथे मिळालेल्या आहेत. त्यामुळे एकंदर कायदा सुव्यवस्था नेमकी करते काय, हा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे. HP लाईव्हसाठी प्रवीण नालावडे, वसई.